नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे भूतांच्या जगात। आपल्या आजच्या कथेचे नाव आहे एक अनोळखी म्हातारी। कथेचे लेखक सर्वेश दळवी। कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या भूतांच्या जगात पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून कथेला लाईक करायला विसरू नका। सुमारे रात्री 9:30च्या प्रहरी शैलेश एकटाच आपल्या आत्याच्या घरी जाण्यासाठी म्हणून घराबाहेर पडला। कारणही तसं अगदी महत्त्वाचं होतं। त्याच्या आत्यांच्या मिस्टरांची अचानक तब्येत बिघडली होती। त्यांची दोन्हीही मुले नोकरीनिमित्त मुंबईला राहत असल्याने अडीअडचणीच्या वेळी त्यांचा हा भाचा त्यांच्यासाठी मुलासारखाच होता। आत्तापर्यंत त्याने त्यांची मुलासारखी काळजी घेतली होती। अगदी कधीही काही जरी घडलं किंवा काही अडलं तरी शैलेश त्यांच्या घरी एखादी तरी फेरी मारून विचारपूस करायचा। त्यांना डॉक्टरांकडे नेण्यापासून ते त्यांच्या बँकेतील व्यावहारिक कामे तो आपल्या जबाबदारीने करायचा। त्यामुळे त्या दोघांचा तो अगदी लाडका होता। आपल्या मुलाप्रमाणे ते त्याच्यावर जीव लावत। आत्तेचा गाव हा शैलेशच्या गावापासून सुमारे 35 ते 40 किलोमीटर लांब। एक भयानक जंगल पार केल्यानंतर डोंगराच्या कुशीत वसलेले होते। दिवसा निसर्ग संपन्न दिसणारा तो गाव रात्री मात्र भीषण भासून जायचा। कारण त्या गावात हिंस्र जनावरांचा मोठा वावर होता। रातकुत्रे, कोल्हे, रानरेडे, विविध सरपटणारे प्राणी यांचा समावेश होता। जंगल जवळ असल्याने गावातील लोकांना या सर्वांची सवय होती। परंतु त्यांना भीती वाटायची ती जंगलाच्या घाटमाथ्यावर असलेल्या वळणावर रात्री अपरात्री दिसणाऱ्या त्या अनोळख्या म्हातारीची। जवळजवळ त्याने 5 किलोमीटर अंतर गाठले असावे आणि त्याच्या मनात विचार सुरू झाले। अण्णांची तब्येत तर ठीक असेल ना? नाही, तसं काही असतं तर कोणीतरी सांगितलं असतं। असे निरनिराळे विचार शैलेशच्या मनात येत होते। शैलेशचं लग्न होऊन 4 वर्ष झाली होती। त्याच्या संसाररूपी वेलीवर 2 फुलं फुलली होती। एक मुलगा 3 वर्षाचा तर दुसरा अगदी लहान, जेमतेम 8 महिन्याचा। घरात तो, पत्नी, 2 मुलं आणि आई अशा 5 माणसांचा राबता होता। त्याच्या वडिलांचे 6 वर्षापूर्वीच निधन झाले। शैलेश एका खाजगी कंपनीमध्ये सिनियर ऑपरेटर म्हणून काम करत होता। कंपनीमध्ये सर्वात जुना आणि अनुभवी ऑपरेटर अशी त्याची ख्याती होती। आज तर त्याच्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस। त्याला कंपनीच्या पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ऑपरेटर हा पुरस्कार मिळाला। त्याच आनंदाच्या भरात तो आपली फर्स्ट शिफ्ट करून घरी परतला आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईल फोनची रिंग वाजली। आत्याचा फोन म्हणून त्याने तात्काळ फोन उचलून कानाला लावला। बोल आत्या, कशी आहेस? तो हसत हसत म्हणाला, तुझी आत्या ठीक आहे बाळा, मी गोविंद काका बोलतोय। तुझ्या अण्णांची तब्येत काही ठीक वाटत नाही मला। तू असं कर, उद्या सकाळी तुझी कार घेऊन ये अण्णांच्या घरी। त्यांना आता शहरातल्या डॉक्टरांकडे एकदा नेऊन दाखव। बरेच दिवस झाले, ताप काही उतरायचं नाव घेत नाही। त्यात त्यांना अस्थमाचा त्रास। ते बोलत गेले, ठीक आहे, उद्या येतो मी, पण आता कशी तब्येत आहे खरं खरं सांगा। आता ठीक आहेत, तू काळजी करू नकोस। हा गोविंद काका असताना कोणाला घाबरण्याची गरज नाही। ते शैलेशला धीर देत बोलते झाले। गोविंद काकांनी एवढं सांगून फोन कट केला। थोड्या वेळासाठी शैलेश घाबरला। त्याने घडलेला प्रकार आपल्या आई आणि पत्नीला सांगितला।
असे असेल तर उद्या सकाळी आपण घरी जाऊ, असे त्याची आई त्याच्याकडे पाहत म्हणाली. पण शैलेशला राहावत नव्हतं. अण्णा आणि आत्याच्या प्रेमापोटी त्याने आजच रातोरात जाण्याचा निर्धार केला. आज रात्री गेलो तर सकाळी उठून लवकर शहरात डॉक्टरकडे जाता येईल आणि आपला नंबर पण लवकर लागेल असा विचार त्याने केला. मुळात त्याची आई त्याला रात्रीच्या अवेळी पाठवतच नव्हती, पण त्याच्या हट्टापायी घरात त्याला कोणीच रोखू शकलं नाही आणि म्हणून तो रात्री 9 वाजता जेवण करून 9:30 वाजता घराबाहेर पडला. आपली कार घेऊन त्या सुनसान रस्त्यावरून एकटाच आपल्या आत्याच्या गावाला जवळ करत होता. त्याने कधीच या रस्त्यावरून रात्रीचा प्रवास केला नव्हता. लहान असताना तो आपल्या आत्याच्या गावी राहायला यायचा. त्यावेळी या भयानक जनावरांबरोबर त्याने त्या अनोख्या म्हातारीचे किस्से अनेकदा ऐकले होते. पण असल्या भाकड कथांवर विश्वास ठेवणारा मुलगा शैलेश नव्हता. तो या सर्व गोष्टींना अंधश्रद्धा म्हणत असे. भूत, प्रेत, म्हातारी बितारी हे सगळं फिल्मी असतं. रिअल लाईफमध्ये असलं काही नसतं. आणि असेलही तरी एका म्हातारीला का घाबरायचं? असं पण माझ्याकडे मोटारसायकल नाही, कार आहे, मग कसली भीती? आपल्या मनातील प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत तो आपलेच मन शांत करण्याचा प्रयत्न करत होता. विचारात मग्न असलेल्या शैलेशला कधी 1.5 तास होऊन गेला समजलंच नाही. त्याने आता जवळजवळ 25 किलोमीटर अंतर पार केलं होतं. आता प्रश्न होता पुढच्या 10 किलोमीटरचा, कारण इथून पुढे जंगल सुरू होणार होतं. त्यातील रस्ते मात्र खूपच अरुंद. एक वेळी एकच कार सुटू शकेल असे रस्ते. जंगलाच्या सुरुवातीला एक विरळ वस्ती असलेलं छोटं गाव होतं. तिथे पोहोचल्यावर त्याच्या मनातील जी भीती होती ती नाहीशी झाली. एव्हाना रात्रीचे 11:15 वाजले असतील. हातात कंदील घेऊन एक व्यक्ती रस्त्याच्या बाजूने चालताना त्याला दिसली. दुसऱ्या हातात एक पिशवी होती. वयाने वृद्ध असलेल्या माणसाकडे पाहत शैलेशने गाडी थांबवली. आजोबा, भोमवाडीकडे जाणारा रस्ता हाच ना? रात्र झाली आहे त्यामुळे काही समजत नाही, तो प्रश्नार्थक चेहऱ्याने म्हणाला. एवढ्या रात्री भोमवाडीचं नाव घेता क्षणी त्या म्हाताऱ्या आजोबांनी त्याच्याकडे डोळे वटारून विचारलं, तुम्हाला मरायचं असेल तर पुढे जा, नाहीतर आलात त्या मार्गाने माघारी परता. हा माझा, या म्हाताऱ्याचा 75 वर्षाचा अनुभव आहे. एवढं बोलून तो म्हातारा ताडताड पावलं टाकीत आपल्या वाटेने निघून गेला. म्हाताऱ्याचे बोलणे शैलेशच्या कानात दूरपर्यंत घुसून घर करून गेले. त्या भीषण आणि भयान अशा रात्रीची त्याला आता भीती वाटू लागली. असल्या गोष्टी अंधश्रद्धा असतात असं म्हणणाऱ्या शैलेशला आता ही काळ रात्र खायला उठली होती. त्याच्या मनात त्या म्हाताऱ्याच्या बोलण्याने निर्विकार काळोख पसरवला होता. तो मनातच विचार करू लागला, एवढ्या रात्री हा म्हातारा असा एकटा का फिरत असावा? ते पण अशा पावसात? त्याच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले. या एवढ्याशा प्रकाराने आपण घाबरत आहोत तर पुढे काय होईल आपलं? या विचाराने त्याने स्वतःला सावरलं. थोडं अंतर गेल्यानंतर एक 40शीतला गृहस्थ त्याला रस्त्याच्या बाजूला पाण्यात छोटीशी टॉर्च घेऊन काहीतरी शोधत असताना दिसला. त्याच्याकडे पाहून तो जरा सुशिक्षित आणि समजूतदार असेल असं भासत होतं. शैलेशने मोठ्या धीराने आपली गाडी थांबवत त्याला विचारलं, काका, भोमवाडीचा रस्ता हाच ना? काय आहे की रात्र असल्यामुळे रस्ता समजत नाही आहे. हो, हाच रस्ता.
पण एवढ्या रात्री तुम्ही या वाटेला का निघालात? माझं ऐकलं तर आज इथेच कुठेतरी आमच्या गावात गाडी लावा आणि ही रात्र इथेच काढा. नाहीतर चला आमच्या घरी. उद्या सकाळी तुमच्या मार्गाला जायला तुम्ही मोकळे." ते गृहस्थ शांतपणे बोलत होते. "का? आता गेलो तर काय होईल? हे काही वेगळं सांगतात का?" हे बघण्यासाठी त्याने प्रतिप्रश्न केला. "हे बघा, खरं खोटं मीही बघितलं नाही, पण असं म्हणतात पुढच्या घाटमाथ्यावर एक पडकं घर आहे. त्या घरापासून जवळ पुढे एक मोठं वळण. तिथे एका म्हातारीचं वास्तव्य आहे." ते समजूत काढत म्हणाले. त्यांच्या या बोलण्यावर काहीसा मिश्किलपणे हसत शैलेश म्हणाला, "काका, अशा गोष्टींवर विश्वास ठेवता तुम्ही? मुळात मी तर तुम्हाला आणि त्या आजोबांना पाहून जास्त घाबरलो. म्हातारी भेटेल तेव्हा बघू. पण मला सांगा, एवढ्या रात्री या निर्मनुष्य ठिकाणी तुम्ही दोघे काय करत होतात? पहिल्या पावसाच्या वेळी या भागात खेकडे चढतात. बस ते पकडायला आम्ही गावातील लोक इथे येतो. आज जरा जास्त उशीर झाला. निघालोच होतो घरी. तेवढ्यात तुमची कार दिसली. तुम्ही जाणार असाल तर उगाच वेळ वाया घालवत बसू नका. लवकर निघा आणि माझं ऐकाल तर पुढे न जाणंच चांगलं. बघा, विचार करा." ते विनवण्या करत बोलत होते. शैलेश मनातून पुरता घाबरून गेला, पण वरवर ते त्याला दाखवून द्यायचे नव्हते. म्हणून तो त्यांना ताठ भाषेत म्हणाला, "काका, मी असल्या अंधश्रद्धा मानत नाही आणि तुम्ही गाववाल्यांनी असल्या भाकडकथा येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगणं बंद केलं पाहिजे. एखाद्याचा जीव जायचा यात." शैलेश वरवर जरी मोठ्या आवेशात बोलत असला तरी काळजात भीतीचे अंकुर फुटले होते. काका म्हणाले, "मला माहीत आहे तुम्ही आत्ताच्या पिढीतील युवा तरुण कथांना भाकड कथा ठरवणार, पण कशाला विषाची परीक्षा घ्यायची? खरं सांगायचं तर आम्ही लहान असल्यापासून या म्हातारीच्या कथा ऐकत आलोय, म्हणून त्या भागात शक्यतो रात्रीचा प्रवास टाळतो. जवळजवळ 70 वर्षापूर्वी त्या म्हातारीच्या पुतण्याने तिची सर्व इस्टेट मिळावी म्हणून गावातील महत्त्वाच्या पंचांना घेऊन तिची निर्घृण हत्या केली आणि तिच्या मृतदेहाला अग्नी न देता, कोणतेही क्रियाकर्म न करता असेच एका नाल्यात फेकून दिले. म्हातारीच्या नवऱ्याच्या निधनानंतर त्याची 35 एकर प्रॉपर्टी म्हातारीच्या नावावर होती आणि ती विकण्यासाठी पुतण्या तिच्या मागे लागला होता. म्हातारीने विरोध केला म्हणून त्यानेही टोकाची भूमिका घेतली आणि तिची हत्या केली. असं म्हणतात हे सर्व खाण्यासाठी ना तिचा पुतण्या शिल्लक राहिला ना त्या गावातील पंच. म्हातारीने सर्वांचा सूड घेतला खरा, पण तिचा आत्मा अजूनही भटकतोय. रात्री येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना ती हमखास दिसते. तशी ती प्रत्येकाला दिसते असं मी म्हणणार नाही, पण बऱ्याच लोकांना या गोष्टीचा अनुभव आला. त्यांनी सर्वच्या सर्व इतिहास शैलेशसमोर उभा केला. त्यांचे एकूण एक शब्द ऐकून शैलेश शांत झाला. भीतीची लहर त्याच्या अंगावरून स्पर्श करून मेंदूत साठवली जाऊ लागली. एकूण एक शब्द त्याच्या कानावर पुन्हा पुन्हा पडू लागले. तो पुरता गोंधळला. आता काय बोलावे हे त्याला सुचेना. आपण घाबरलो तर पुढे जाऊच शकत नाही हे त्याला चांगले समजले. चेहऱ्यावर भीती न दाखवता तो गृहस्थांना म्हणाला, "फार वाईट झालं म्हातारीचं. तुमचे धन्यवाद. तुम्ही मला या गोष्टीची कल्पना दिली. पण मला थांबता येणार नाही. मला जावं लागेल. निघतो मी." असं म्हणत त्याने गाडी स्टार्ट केली
आणि त्या काळोखात त्याच्या गाडीचा आवाज घुमू लागला. त्यांचा निरोप घेत तो पुढच्या भयावह परिस्थितीला तोंड द्यायला मनाची तयारी करू लागला. त्या निर्मनुष्य जंगलात रातकिड्यांच्या कर्कश आवाजासोबत त्याच्या गाडीचा आवाज अजूनच भयानक वाटत होता. हा सर्व प्रकार पाहून काहीतरी वेगळं घडणार असा संकेत त्याचं मन त्याला देत होतं. वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवत तो सुसाट रस्ता तुडवत भोमवाडीच्या दिशेने प्रस्थान करू लागला. ती अंधारी रात्र, बाहेर सुटलेला सोसाट्याचा वारा, चित्रविचित्र प्राण्यांचे आवाज, या सर्व गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. त्या सर्वांची त्याला कधी नव्हे ती आज भीती वाटू लागली. त्याची गाडी आता घाटमाथ्याच्या अगदी तोंडावर आली. आता गाडी जास्त पळवता येणार नाही याची त्याला पुसटशी कल्पना आली. कारण रस्ता अरुंद होता, त्यात वाकड्या तिकड्या वळणाचा. त्या रस्त्याचे रूप अजून भयंकर भासत होते. अवघ्या काहीच अंतरावर त्याला एक उंचवट्यावर पडकं घर दिसू लागलं. जेमतेम 100 मीटर अंतरावरून तो त्या घराकडे एकटक पाहू लागला. त्याच्या मनात भीतीचे काहूर माजले. अलगद त्याचा ब्रेकवर पाय दाबला गेला आणि गाडीचा वेग त्याने कमी केला. एवढ्यात तो त्या पडक्या घरापाशी आला होता. मनात भीती दाटून भरली होती. त्याचबरोबर एक चमत्कार घडावा तसा एक काळा केसाळ कुत्रा त्या पडक्या घरातून बाहेर आला आणि शैलेशच्या गाडीसमोर येऊन मागे बघत धावत होता. हे पाहून शैलेशला भीतीने चांगलाच घाम फुटला. बस एवढ्यावर ठीक होतं, पण पुढे जाऊन त्याने जे पाहिलं ते तर विचार करण्यापलीकडचं. तो कुत्रा धावता शैलेशकडे बघून मोठ्याने हसू लागला. आजपर्यंत कुत्र्याला भुंकताना किंवा रडताना प्रत्येकाने पाहिलं असेल, पण शैलेश आज काही भलतंच बघत होता. हसणारा तो कुत्रा पाहून त्याला समजेना, आपण हे काय पाहत आहोत. आपण कुठेतरी फसले जाणार याची त्याला भीती वाटू लागली. त्याच्या छातीत भीतीने एक जोराची कळ उमटली. पण लागीच त्याने सुटकेचा निश्वास टाकला, कारण त्या कुत्र्याने आता अचानक आपली वाट बदलली आणि खाली घाटात नायनपट झाला. आता कुत्रा दिसत नसल्याने त्याच्या जीवात जीव आला. तो विचित्र कुत्रा बघून तो अतिशय घाबरला होता. त्याची भीती काहीशी कमी झाली, पण नियतीने काही त्याची पाठ सोडली नव्हती. त्या गृहस्थांनी ज्या मोठ्या वळणाबद्दल त्याला सांगितलं होतं ते वळण त्याला समोर दिसू लागलं. त्याच्या मनात पुन्हा भीतीने अंधार केला. आपल्यासमोर दैवाने काय वाढून ठेवले कोण जाणे, असा तो मनातल्या मनात विचार करू लागला. आणि नियतीच्या मनात जे होतं तेच आता घडत होतं. त्याने काय पाहावं? जंगलातील त्या काळ्याकुट्ट अंधारात, रात्रीच्या भयान शांततेत, गाडीच्या अंधुक प्रकाशात कोणीतरी स्त्री, जिचे पांढरे केस अगदी त्या भयान काळोखातही लख्ख चमकत होते. अंगावर हिरवं मळकट लुगडं नेसून ती गाडीच्या दिशेने पाठ करून रस्त्याच्या एका बाजूला शांत बसली होती आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तिची लाकडाची मुळी त्या निर्मनुष्य ठिकाणी उठून दिसत होती. ती म्हातारी त्याला जवळ दिसू लागली. शैलेश समोरचं दृश्य पाहून खूप घाबरला. त्याला समजत नव्हते आता काय करावे. त्या गृहस्थाचे एकूण एक शब्द खरे ठरले होते. आपण पुढे येऊन फार मोठी चुकी केली. त्या काकांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, असं बोलून त्याला झालेला पश्चाताप तो स्वतःच्या मनाशी व्यक्त करू लागला. जशी जशी गाडी पुढे जाऊ लागली तसे तसे ते दृश्य त्याला अधिक स्पष्टपणे दिसू लागले.
भीतीने त्याचा चेहरा कावराबावरा झाला होता. शेवटी 7-8 फूट अंतर ठेवून त्याने गाडी थांबवली आणि तो एकटक त्या म्हातारीकडे पाहू लागला. पण तिची हालचाल काहीच दिसत नव्हती. ती शांतपणे तशीच पाठ करून बसली होती. ना काही बोलणं, ना काही हालचाल. शैलेश विचारात पडला. गाडीतून उतरण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. त्याने कितीही बाता मारल्या असल्या तरी मूळचा स्वभाव हा थोडासा घाबरटच होता. न राहून त्याने गाडीचा हॉर्न वाजवला. मनात भीती ही घर करून होतीच, पण आता गत्यंतर नव्हते. एक वेळ त्याच्या मनात विचार आला, गाडी अशीच रिव्हर्स गिअरमध्ये मागे घेऊन शक्य होईल तेवढं त्या म्हातारीपासून लांब जावं. पण त्याचा हा विचार मरणाला आमंत्रण करणारा होता. कारण होतं घाटातील वेडीवाकडी वळणे. त्याला आपण पूर्णपणे फसलो आहोत याची जाणीव होऊ लागली. 2-3 वेळा हॉर्न वाजवल्यानंतर म्हातारी मागे न बघता बोलती झाली. अरे पोरा, जरा ती लाकडाची मुळी तेवढी उचलून माझ्या डोक्यावर ठेव. तिचा आवाज जंगलात प्रमाणापेक्षा जास्त घुमत होता. एवढं ऐकून त्याला थरथरून घाम फुटला. आता काही आपलं खरं नाही. ही तर मागे न बघता बोलत आहे. तिला कसं समजलं असेल की इथे मीच आहे आणि तोही एकटा. फक्त एवढा विचार करून त्याची बोलती बंद झाली. काहीही झालं तरी गाडीतून खाली उतरणार नाही असा त्याने निश्चय केला. रस्त्याच्या एका बाजूला म्हातारी बसली आहे, दुसऱ्या बाजूने पूर्ण रस्ता मोकळा आहे. फक्त काय, तिची ती लाकडाची मुळी आहे तेवढी. त्या मुळीवरूनच कडेकडेने मी जर गाडी पलीकडे नेली तर यातून माझी नक्की सुटका होऊ शकेल. तो एकंदर परिस्थितीचा अंदाज आपल्या मनाशी बांधत होता आणि दुसऱ्या क्षणी त्याने गाडीचा रेस वाढवला. मागचा पुढचा विचार न करता त्या लाकडाच्या मुळीवरून तो आपली गाडी नेऊ लागला. गाडी मुळीला बऱ्यापैकी घासली गेली. त्या घासल्या जाण्याचा आवाजही त्या जंगलात त्याला या भयानक परिस्थितीची जाणीव करून देऊ लागला. एवढ्यात तो त्या म्हातारीच्या पलीकडे पोहोचला होता. आता त्याची गाडीच्या आरशातून मागे बघण्याची जराही हिंमत नव्हती. आपण म्हातारीला चकवा देऊन तिच्या तावडीतून सुटलो याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याची भीती थोड्या वेळासाठी का होईना कमी झाली. आता त्याने गाडीचा वेग वाढवला. मनात विचारांचे चक्र सुरूच होते. पुढे काय होईल हे त्याला माहीत नव्हते. पुन्हा समोर वळण आहे हे पाहून तो दचकला, चकित झाला आणि आजूबाजूला पाहू लागला. अगदी त्याच वळणासारखे जशास तसे वळण होते. जशास तसे नाही तर तेच वळण होते. तो फिरून फिरून त्याच वळणावर पुन्हा आला होता आणि त्याच अवस्थेत ती म्हातारी आणि तिची लाकडाची मुळी त्याला पुन्हा दिसू लागली. समोरचं दृश्य पाहून त्याचं काळीज सुन्न झालं. भयभीत आणि रडवलेला चेहरा करत त्याने म्हातारीकडे पुन्हा कटाक्ष टाकला. तशी ती मागे न बघताच म्हणाली, ही मुळी फक्त माझ्या डोक्यावर ठेव बोलत होते. बस एवढंच कर, मग तुला कुठे जायचं आहे तिकडे जा. तिच्या या बोलण्यावर क्षणभर विचार करून त्याने आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण सुरू केले. धीरगंभीर चेहरा करत आपली सगळी हिंमत एकटवत त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि रस्त्याच्या कडेकडेने मुळीकडे बघत बघत हळूवार पावले टाकत तो लाकडाच्या मुळीपाशी येऊन पोचला. म्हातारीकडे बघण्याची त्याची हिंमतच होत नव्हती. ती मुळी उचलण्यासाठी म्हणून तो खाली वाकला. मुखात मात्र अजूनही अखंड देवाचे नामस्मरण चालू होते.
पूर्ण ताकदीनिशी त्याने ती मुळी उचलली आणि तो हिम्मत करून म्हातारीच्या दिशेने वळाला. आणि काय आश्चर्य, म्हातारी तिथे नव्हतीच. ती क्षणात गायब झाली होती. हातात मुळी घेऊन तो इकडे तिकडे पाहू लागला. हे काय चाललंय त्याला काहीच समजेना. दुसऱ्या क्षणाला त्याने ती मुळी जवळच्या झुडपात फेकून घाबरलेल्या अवस्थेत आपल्या गाडीच्या दिशेने धाव घेतली. त्याने गाडी स्टार्ट केली आणि भीतीदायक अनुभव मनात साठवत तो भोमवाडीचा रस्ता जवळ करू लागला. ती एक अनोळखी म्हातारी आणि तिची ती मुळी त्याच्या डोळ्यासमोरून अजूनही जातच नव्हती.